अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे गायब करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई व्हावी व शेतमालाच्या पिकांचे नुकसान भरपाई द्यावी. अडसरे खुर्द येथील शेतकऱ्यांचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन. 2 दिवसात प्रश्न सोडवणार, तहसीलदार अभिजित बारावकर यांचे आश्वासन. मे व जून महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे इगतपुरी तालुक्यातील अडसरे खुर्द येथील शेतकऱ्यांच्या शेतावरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याबाबतचे 262 शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे अडसरे खुर्द ग्रामपंचायतीचे शिपाई ज्ञानेश्वर जाधव यांनी ग्रामसेवक अमित पालवे यांच्याकडे 2 महिन्यांपूर्वी जमा केले होते. मात्र ग्रामसेवक अमित पालवे यांनी सदरचे पंचनामे 2 महिने उलटूनही शासनाकडे जमाच केले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अडसरे खुर्दचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्यामार्फत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, तहसीलदार अभिजित बारावकर व गटविकास अधिकारी महेश वळवी यांना याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की मे व जून महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अडसरे खुर्द गावातील जवळपास 80% क्षेत्र नुकसानग्रस्त झाले होते. मे व जूनमध्ये आमचे गाव भाजीपाला उत्पादनामध्ये अग्रेसर असून तेच आमच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे. परंतु अवकाळी पावसामुळे कांदा, टोमॅटो, काकडी, भोपळा, कारले आदी भाजीपाला उत्पन्नाची नुकसान झाले. शासनाच्या आदेशानुसार त्यावेळी ग्रामसेवक अमित पालवे यांनी नुकसानीचे पंचनामे केले होते. आता इगतपुरी तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेल्या सर्व गावांची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत अडसरे खुर्द या गावचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावातील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहता कामा नये. तसेच संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेती पिकांचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्यासह सर्व अडसरे खुर्द शेतकरी बांधवांनी केली आहे. याप्रसंगी सरपंच काळू साबळे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर मोंढे, उपसरपंच शंकर साबळे, सुदाम कवटे, वसंत मोंढे, मोहन मोंढे, शिवाजी मोंढे, संजय गिरंगे, स्वप्नील म्हसाळ, पोलीस पाटील, अनिता गोसावी, गणपत मोंढे, संदीप साबळे, मारुती गवारी, काळू साबळे, ज्ञानेश्वर जाधव, सुरेश साबळे, हिरामण भांगरे, साहेबराव गोसावी, नवनाथ मोंढे, राजेंद्र पवार, गोविंद जाधव, बाळू गाडेकर, योगेश मोंढे, नामदेव भोईर आदी शेतकरी उपस्थित होते. मी काळूरावजी साबळे, अडसरे खुर्द गावचे सरपंच असून 2025 म्हणजे मे जूनमध्ये ना सर्व पंचनामे तयार करून ग्रामसेवकाकडे दिलेले. ते त्याने तिथं वरती पोच केले नाही. विरांगमध्ये गाव टाकून त्याने वरती हे केलं. नुकसान भरपाई भेटावं ही आमची विनंती. 30 सालामध्ये आमच्या भागामध्ये अडसरे खुर्द ते इगतपुरी तालुका अवकाळी पावसानं फार मोठी कांदा, टमाटा, भाजीपाला पिकांची फार मोठी नुकसान केली आणि त्यामुळे शासनानं पंचनाम्याचे आदेश दिले होते. आम्ही त्या ठिकाणी पंचनामे करून अर्ज ग्रामसेवकाकडे दिले, कारण ग्रामसेवकाकडे आमचं अडसरे खुर्द हे गाव प्रशासनानं दिलं होतं. परंतु ग्रामसेवकाने वरिष्ठ पातळीवर कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज दिलेले नाहीत आणि त्यामुळं आमचं गाव नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेलं. आजूबाजूच्या सर्व गावांना, इगतपुरी तालुक्याला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि म्हणून ग्रामसेवकाने आपल्या कर्तव्यामध्ये फार मोठी कसूर केलेली आहे. आम्हाला विकास निधीपासून वंचित ठेवलेलं आहे. तरी याच्यामध्ये चौकशी होऊन आमच्या सर्व गावाला नुकसान भरपाई मिळावी ही विनंती. तरी श्री मोहनूतबा मोंढे, आमच्या गावामध्ये मे आणि जून 2025ला इतका पाऊस झाला. त्या पावसामध्ये कांद्याचं, टमाटे आणि इतर भाजीपाला या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्या नुकसानची भरपाई म्हणजे हे करण्यासाठी तालुका स्तरावर ग्रामसेवकाला हे अप्रोच केलं होतं. ग्रामसेवकांनी सर्वांनी जवळजवळ गावातील 262 लोकांनी ग्रामसेवकाकडे अर्ज दिले आणि शिपायांनी सुद्धा ते सिन्नर फाट्याकडे पोस्ट केले होते. 2 गठोडे कागदपत्रांचे 2 गोण्या नेल्या होत्या. परंतु या ग्रामसेवकांनी कोणतेही काम पुढं हे केलेलं नाही. त्यामुळं सर्व गावातील लोकांचे नुकसान भरपाई मिळाली नाही. जवळजवळ तहसीलदारांनी त्या दिवशी 2900 लोकांचे पंचनामे म्हणजे लोकांना नुकसान भरपाई मिळाली. त्यामध्ये फक्त अडसरे खुर्द या गावच राहिलेलं आहे आणि या निष्क्रिय
ग्रामसेवकांनी काही कोणतंच काम केल्यामुळं लोकांना नुकसान भरपाई मिळाली नाही आणि जवळजवळ आमच्या गावातल्या सर्व लोकांना नुकसान भरपाई मिळावी ही शासनाकडे आमची प्रमुख मागणी आहे आणि याचा पाठपुरावा तुमच्यातर्फे करण्यात यावा हीच एवढी नम्र विनंती. नमस्कार. आज आपण नाशिक जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आमच्या आडसरे खुर्द ग्रामपंचायत सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुद्दा असा का मे आणि जून 2025 रोजी जे काही शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं होतं शेती पिकांचं, या शेती पिकांचं पंचनामे करण्यासाठी नुकसान भरपाईसाठी कृषी सहाय्यक, तलाठी आणि संबंधित ग्रामपंचायतचे स्थानिक ग्रामविकास अधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेले होते आणि त्यानुसार त्यांनी पंचनामे वगैरे केलेले होते. आणि हे करत असताना शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी त्यांचे सगळे अर्ज ग्रामसेवकाकडे जमा केलेले होते. 262 जवळपास अर्ज ग्रामसेवकाकडे आपल्या आडसरे खुर्दच्या शेतकऱ्यांनी जमा केलेले होते. परंतु आता गेल्या 4-5 दिवसापूर्वी जी काही नुकसान भरपाईची यादी फ्लॅश झाली त्याच्यामध्ये आडसरे खुर्द ग्रामस्थांच्या व्यतिरिक्त सगळ्या तालुक्यातल्या लोकांना नुकसान भरपाई मिळाली. परंतु आडसरे खुर्द येथील एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर कुठचीही नुकसान भरपाई जमा झालेली नाही. याचाच अर्थ असा की संबंधित ग्रामसेवकाने त्या नुकसान भरपाईचे जे काही अर्ज होते ते वरिष्ठ पातळीवरती दिलेले नाही आहे. या संदर्भात आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय ओमकार पवार सरांना या ठिकाणी जस्ट निवेदन दिले आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात देखील गेलेलो, परंतु आदरणीय तालुक्याचे तहसीलदार अभिजित बारावकर साहेबांनी आम्हाला 2 दिवसाचा अवधी मागितलेला आहे की 2 दिवसामध्ये तुमच्या सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न मी स्वतः सोडवतो. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं नाही, परंतु आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी उपस्थित आहे. आज जर बघितलं तर आडसरे खुर्द ग्रामपंचायतीतील सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे. जवळपास 262 शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित राहावं लागलं. मग नेमकं याचं कारण काय आणि याला जबाबदार कोण याची सखोल चौकशी प्रशासनाने करावी. संबंधित यंत्रणांनी जो कोणी गुन्हेगार असेल किंवा जो कोणी अधिकारी बेचुकारपणा करत असेल, कामचुकारपणा करत असेल आणि या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना वंचित ठेवत असेल या लाभापासून, त्याच्यावर कठोर शासन हे झालं पाहिजे आणि माझ्या या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे एवढी आमची सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी रास्त मागणी. तुम्ही बोला. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.